करा आणि रील्सच्या अपडेट्ससाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेट्ससाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेट्ससाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेट्ससाठी इन्स्टा चला, दोन्ही संघांना विनंती करतो की आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. बॅटिंग करणारी टीम तुम्हाला विनंती करीन, स्पेशली तुम्ही तुमचा खेळाडू एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. एक्स्ट्रा खेळाडू आला नसेल तर मॅचला सुरुवात होणार नाही, लक्षात घ्या, कारण इथे स्कोर कार्ड करणं कठीण जातं. आपण लाईव्ह ही स्पर्धा करतोय, त्या अनुषंगानं तुम्हाला विनंती करीन की प्लीज आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चला प्लीज एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. मॅचला इथून सुरुवात होईल. डिंग डॉंग चषक केळवे मधलं आजचा दुसरा दिवस. दुर्वेश आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती, लेमन या नावानं भरपूर प्रसिद्धी SDSM मध्ये, आणि तेच दुर्वेश आपल्याला बघायला मिळतात. ते आपण पाहतात दुर्वेश यांचा एक जबरदस्त चेंडू. पहिलाच बॉल खऱ्या अर्थानं फलंदाजांसाठी कठीण राहिला. बॅट्समन रितेश आणि संदेश हे दोन फलंदाज आपल्याला बघायला मिळतात, रितेश आणि संदेश. परंतु पहिलाच बॉल लेमन यांचा अतिशय सुंदर राहिला. बॅटची कड, आणि इथे मात्र आपण पाहतात प्रणय यांच्या सेफ हँड. पहिल्या विकेटचं पतन. टॉस जिंकल्यानंतर शत्रू यांनी निश्चित स्वरूपात स्वीकारलं क्षेत्ररक्षण, आणि क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना जबरदस्त पद्धतीने गोलंदाज देखील आपल्याला बघायला मिळाले. खूप चांगलं प्राचारणात दुर्वेश यांना आणलं, आणि आता दुर्वेशनं दुसऱ्याच बॉलवरती एक अत्यंत महत्वाचा विकेट मिळवून दिला. जो पहिला धक्का महत्वाचा असतो, गरजेचा असतो. प्रत्येक संघासाठी स्वप्नगत सुरुवात असते, आणि ते ड्रीम स्टार्ट बॉलिंग करत असताना दुर्वेश यांनी मात्र मिळवून दिले. दोन चेंडू आणि दोन चेंडूवरती एकही धाव नाही. दुर्वेश यांनी खूप चांगली गोलंदाजी. याही वेळेत आपण पाहतायत क्षेत्ररक्षक आहेत तिथे, अगदी शॉटवरतीच त्यांना ठेवलं होतं. फिल्डिंग झालं, आणि तिसऱ्या बॉलवरती खूप वेळानंतर एक धाव इथे बघायला मिळाली. 3 चेंडूंचा खेळ झाला, आणि धावसंख्या फलकावरती 1 आहेत. आजच्या दिवसातला हा सामना क्रमांक 3, आणि तिसऱ्या सामन्यामधला एक द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये. खूप सुंदर पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला डिंग डॉंग चषक. सौरभ वैद्य इन ऍक्शन मध्ये स्वतः संघाची बांधणी करत असताना केळवे स्टार हा संघ आपल्याला बघायला मिळतोय, आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळ चालू आहे. कालच्या दिवसात देखील खूप चांगल्या 53 धावांचा पाठलाग ज्या वेळेला त्यांनी केला. अगदी शेवटच्या चेंडूमध्ये 1 चेंडू 8ची गरज असताना तो सामना बघायला मिळाला होता. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. दुर्वेश यांचं कौतुक करावं लागेल, ज्यांनी सध्या आतापर्यंत अगदी कसून गोलंदाजी केले.
धावसंख्या फलकावरती इथे जर आपण तपासून पाहिली तर स्थिर आहे 1 वरती. डाव्या हाताचे फलंदाज संदेश. या वेळेला चेंडू बराच काळ हवेत आणि ह्या चेंडूला थारा नाही. अतिशय चांगला टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना एक दर्शनीय षटकार, उत्तुंग षटकार. 6. इथे देखील थोडा चेंडू खालच्या दिशेने राहिला डाऊन द पिच आणि तिथे प्रणय देखील थोडेसे बीट झाले. चेंडू तिथे खऱ्या अर्थानं आपण पाहतायत. आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न राहील का? फेकी जरूर चांगली आली. आता तिसरीचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता 3 धावा इथे परिपूर्ण होत्या. चौथीचा प्रयत्न राहील का? फेकाफेकी, हाणामारी, मारामारी. धावसंख्या फलकावरती इथून आकार घेतील त्या म्हणजेच 3 धावा इथे मिळाल्या म्हणजेच 10 धावा या पहिल्या षटकाच्या खेळानंतर आपल्याला बघायला मिळतात. केळवे स्टार्स हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. पहिलं षटक संपल्यानंतर 10 धावा. 4 षटकांचं क्रिकेट ज्या वेळेला असतं त्यावेळेला तुम्ही एक किमान 35 ते 40 एक फायटेबल स्कोरकडे जरूर असता. कालच्या दिवसात पहिले सर्व सामने चेज होताना बघायला मिळाले. तदनंतर डिफेंड देखील झाले. क्रिकेटच्या खेळामध्ये जो टॉस जिंकतो तो मॅच जिंकतो यातला गत नाही. तुम्ही ज्या वेळेला तुम्ही चांगलं क्रिकेट दाखवाल, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मेरिटवरचं क्रिकेट दाखवणार त्यावेळेला टॉस जरी तुम्ही पराभवत असतील तरी देखील मॅच जिंकता येते. परंतु आजचं क्रिकेट असंच झालंय. टॉस जिंका, प्रथमतः क्षेत्ररक्षण करा आणि चेजिंगसाठी थोडंसं सोपं दिसतं. अशा काही आता थोड्याशा रणनीती झालेल्या आहेत. परंतु क्रिकेट एक वेगळं सांगतं. धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच आतापर्यंत 10. मयुरेश आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. बायकर मॅन या नावानं भरपूर प्रसिद्धी त्यांना मिळालंय. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल, काय चेंडू टाकलाय. क्लास. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून मयुरेश यांच्याकडे पाहिलं जातं. का म्हणून त्यांना बायकरमॅन म्हटलं जातं. सध्या मॅन ऑफ द सिरीजचे जे किताब असतात या केळवा विभागात ते सध्या त्यांच्याकडे राहतात. आपल्या विभागात थोडंसं बाईक कमी असतात. त्या अनुषंगानं जर त्या बाईक असतात तर सिरीज जास्तीत जास्त कोणाच्या नावी तर तेच मयुरेश आहेत. धावफलकावरती स्कोर काढला. सध्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 वरती. पहिलाच बॉल सटीक मारा. दुसरं षटक चालू आहे. मयुरेश पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडनं उजव्या हाताने राऊंड डिस्टन्स. या वेळेला डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टिपलाय कॅच आणि संपलाय खेळ फलंदाजाचा. लागलेला धक्का दुसरा गॉन. दोन बॉलचा खेळ झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. खऱ्या अर्थाने दाखल होत असताना हार्दिक एक चांगले फलंदाज, तंत्रशुद्ध फलंदाज, एक चांगले ऑलराऊंडर म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. गोलंदाज तयार. त्यांच्यासाठी देखील चांगला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा हाताळलाय. सिंगल पूर्ण झाली. या सिंगलच्या साहाय्यानं रन संख्या 1 ने आगेकूच करेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 12 या फलकावरती. 12 ऑन दी स्कोर कार्ड. दोन्ही देखील डाव्या हाताचे फलंदाज आहेत. एकाने एक षटकार जरूर चांगला खेळला आणि तदनंतर ते भरपूर वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडला राहिले. दुसऱ्या षटकात गोलंदाज मयुरेश आले आणि मयुरेश यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. 4 षटकांचं क्रिकेट आणि त्यामध्ये मयुरेश यांचं दुसरं षटक खूप चांगलं कसून मारा. आता इथे फुलर लेनचा बॉल होता. इथे पंचांनी त्या बॉलला नो घोषित केले. आता या नो बॉल वरती येणाऱ्या काळात आक्रमण करणं स्वाभाविक राहील, कारण धावसंख्या इथून तुम्हाला जर ग्रो करायची असेल तर या फ्री हिट वरती एक चांगला फटका आला.
तुम्हाला आता लायसन दिलं जातं, रनआउट होऊ नका, बाकी कुठल्याही पद्धतीचे तुम्ही बाद होणार नाहीत. या अनेक गोष्टी आहेत. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. फ्री हिटचा बॉल, परंतु त्या फ्री हिटच्या बॉलवरती नाही कनेक्शन करू शकले. आता इथून देखील आपण पाहतात बाईकचे संकेत, लेग बाईकचे संकेत आले आणि धावसंख्या फलकावरती 1 ने आकार घेत 15 धावा. चार बॉलचा खेळ झालाय आणि 4 बॉलचा खेळ संपत असताना देखील मयुरेश या गोलंदाजानं हात खोलण्याची संधी दिली नाही फलंदाजांसाठी. एक चेंडू त्यातला एक्स्ट्रा देखील आला तरी देखील गुणवंत खेळाडूंमधला एक मयुरेश आपल्याला बघायला मिळतोय. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर जरूर करतात. ऑन साईडला फटका चाललाय, डीप मधले खेळाडू वेगाने पुढे आले. जसे आले तसे प्रणयच्या सेफ हँड मध्ये त्या बॉलला देखील त्यांनी थ्रो केलं. तुम्ही चांगले क्षेत्ररक्षण करता, त्याचबरोबर तुम्ही चांगले फेकी देखील कशी करता, याही गोष्टी तेवढ्याच बारकाईने नोट केल्या जातात आणि सध्या ते बघायला मिळालं. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉल नंतर खऱ्या अर्थाने 2 षटकांचा खेळ समाप्तीवरती येईल. यानंतरचा सामना देखील आपण बघणार आहोत. तोही अत्यंत महत्वाचा असेल. आजच्या दिवसातला 4था सामना. गोलंदाज तयार. ऑन साईडला फटका तर जरूर खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल झाले. प्रयत्न दुसरीचा करू देणार नाही. प्रणय देखील एक चांगले यष्टीरक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. धावांची गती जर तपासून पाहिली, षटक संपलंय ते म्हणजेच दुसरं. एका बाजूला यंग बॉईज कोरे आणि विपक्षात डिंगडॉंग टेंबी खोडावे यांच्यातला एक तुल्यबळ सामना आणि तदनंतर विळंगी विरुद्ध युवा ग्रुप वाढीव असा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी या कोरे विपक्षात आपण संघ बघतोय तो म्हणजेच डिंगडॉंग टेंबी खोडावे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज आपण टॉससाठी या. अमन आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. अमनचा पहिलाच बॉल थोडासा हाफ ट्रॅकरचा राहिला आणि या गोलंदाजांना खऱ्या अर्थानं आपण पाहतात हे चेंडू थोडेसे स्किप करावे लागतील. फलंदाजांसाठी हा चेंडू खऱ्या अर्थाने एक संधी क्रिएट झाली होती, त्या संधीचं सोनं नाही करू शकले आणि इथे आपण पाहू शकाल आता डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतायत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न तर जरूर आहे, सिंगल तर जरूर झाले, दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 रन. धावसंख्या 2 न फ्लाय होईल, आकार मिळेल, गती मिळेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 19 वरती. तिसऱ्या षटकात अमन गोलंदाजी ट्रॅकवरती येत असताना आपण पाहतायत एक चांगल्या संघाची बांधणी आपल्याला पाहायला मिळते. सौरभ यांनी आता निश्चित स्वरूपात एक चांगल्या संघाची निवड केली आणि सध्या गोलंदाजी करत असताना संपूर्णपणे प्रतिस्पर्धी संघावरती आता त्यांनी वर्चस्व गाजवलंय. मोठे फटके येऊ देत नव्हते. या वेळेला खराब चेंडू शेवटपर्यंत बघत राहिले आणि तदनंतर त्या बॉलला फेकून दिलं. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. डिंगडॉंग चषक षटकार. किती 25 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ समाप्तीवरती येत असताना 25 धावा. इथे एका बाजूला संघ दातीवरे हा संघ आता थोडासा कच्चीकरणामध्ये होता, त्यावेळेला शॉर्ट पिच चेंडू आणि त्यावरती संपूर्ण 6 धावा उमटल्या. पुन्हा एकदा मागच्या बॉलची पुनरावृत्ती. खराब गोलंदाजी. आ बैल मुझे मार अशी स्थिती बघायला मिळते. अमन यांची गोलंदाजी आता साधारण दिसू येते. 4 बॉलचा खेळ झालाय आणि आता फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत ते म्हणजेच हार्दिक. दातिवरेचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये झळकत असताना खूप चांगली बॅटिंग होते आहे. जी बॅटिंग खूप महत्वाची देखील होती.
अमनची गोलंदाजी, इथून तुम्हाला लाईन और लेंथ मध्ये बदलाव करावे लागतील, हरकत नाही. मागे काय झालंय, तिसरा देखील येतोय या मॅच मध्ये. आता अमन वरती खूप चांगलं आक्रमण आक्रमण आणि आक्रमण, शंखनाद फुंकलाय फलंदाज हार्दिक यानं. सलग 3 चेंडू आणि 3 षटकारांचा इथे एक चांगली इनिंग बिल्ड करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये थोडासा प्रवास खडतर राहिला. तिसऱ्या षटकाची जशी सुरुवात झाली त्यावेळेला हार्दिक सांगतात की आता थांबायचं नाही. भरपूर चांगल्या पद्धतीचे फटके. जरी खेळपट्टीवरती चेंडू शॉट दिसत असले तरी देखील खेळणं तेवढंसं सोपं नसतं. यावेळेला चेंडू बराच काळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि इथे देखील आपण पाहतायत षटकार आहे. सलग 4 चेंडू आणि 4 षटकार या मॅच मध्ये हार्दिक यांनी मात्र तोडफोड इनिंग बिल्ड केली. फलंदाज बाद. इथे फलंदाज बाद नसतील तर इथे खऱ्या अर्थानं गोलंदाज बाद झालेत. जिथे आपण पाहतायत षटकार हे खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने खेळत असताना 4 चेंडूंवरती 4 षटकार. आता अमनचं थोडंसं मनोबल देखील खच्चीकरण झालं असेल, परंतु हरकत नाही. दुसऱ्या डावामध्ये तुमच्याकडे देखील निश्चित स्वरूपात बॅट असणार आहे. त्यामध्ये जर तुम्ही देखील धावांची उधळण केली तर आपण देखील धावा उभ्या करू शकतो. परंतु आता स्कोर कार्ड वेगानं वाढलं. 43 धावा. शेवटचे 4 चेंडू आणि 4 षटकां अमनच्या विपक्षात ठोकले. हार्दिक यांचे आपण 4 षटकार बघू शकता. खूप चांगल्या पद्धतीने हा पहिला होता. हा दुसरा षटकार आपल्याला बघायला मिळतोय. रिप्लेच्या माध्यमातून 6 सीटर गौरव पाटील घेऊन येतात. तिसरा देखील खूप चांगल्या पद्धतीने. आणि आता यानंतर देखील एक षटकार जरूर आला जो कॅच कॅरी केला होता, परंतु तिथे स्वतः स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली आणि तो षटकार आहे असं दर्शवलं. आणि तिथे आपण पाहतात आता स्वतः सौरभ आलेत. सौरभ वैद्य. हा ट्रॅकरचा बॉल होता, बॉलला पाठवून दिलाय मागे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आशू, बॉलला फील्ड करतील आणि तत्पूर्वी सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 44 वरते. दातिवरे एका बाजूला आणि एका बाजूला आपण पाहतात केळवे स्टार्स. केळवे स्टार्सच्या विपक्षात तिसरं षटक अगदी घणघाती हल्ले केले हार्दिकनं. दातिवरेचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाला. हार्दिक जबरदस्त टॉन. आता विचार विनिमय होत आहेत आणि खऱ्या अर्थानं पाहतायत की कुठल्या पद्धतीने खेळ स्वीकारायला हवा येणाऱ्या 5 बॉल मध्ये. गोलंदाज तयार. याही वेळेला काय फटका केलाय, जबरदस्त बॅटिंग सलगचा. हार्दिक यांच्या बॅट मधनं 5वा षटकार. हार्दिक इज ऑन फायर. खूप चांगल्या पद्धतीनं पहिली 2 षटकं खऱ्या अर्थानं शांत होता, परंतु या वेळेला शांत होणार नाही. ज्यांनी खूप चांगली बॅटिंग करत असताना आता हा 5वा षटकार ठोकलाय सौरभच्या विपक्षात. आता 50 धावा या धावफलकावरती. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतायत 5 चेंडू 5 षटकार तर ठोकले होते. 6वा देखील शोधण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केला. रनआउटची संधी आणि इथे 2 रन परिपूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 न आकार घेत स्कोर कार्डला धावसंख्या 52. चेंडूंचा खेळ झालाय याही षटकात, तो म्हणजे 3. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस. एका बाजूला कोरे आणि त्यांच्या विपक्षात डिंगडॉंग टेंबी खोडावे. या 2 संघांमधला टॉस इथे होईल. मी विनंती करतोय की प्लीज आपण या टॉस साठी या वेळेला आपण पाहतायत काय बॅटिंग केली या हार्दिकनं. अतिशय सुंदर पद्धतीनं मैदानाच्या अगदी चहूबाजूला हार्दिक आणि फक्त हार्दिक हेच नाव दातिवरेकडनं आपल्याला बघायला मिळालं. 1 मॅन शो. धावांचा आता आलेख उंचावत असताना जाऊन पोहोचतायत. 58 या स्पर्धेचा हायस्ट. 12 चेंडू आणि 42 धाव्यांची एक कडक इनिंग बिल्ड होत असताना हार्दिक आपल्याला बघायला मिळतात. सौरभच्या विपक्षात देखील आक्रमण केलंय. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा राऊंड डिस्टन्सनं. ऑन साइडला फटका जरूर खेळलाय. सिंगल पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न असेल आणि बघता 2 रन इथे देखील पूर्ण होत आहेत. आता सध्या जर आपण पाहिलं तर
13 चेंडू आणि 44 वरती खेळत आहेत. एक बॉल बाकी. या षटकार ठोकला तर या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक फलंदाज हार्दिक यांच्या नावी राहील. आता ते होईल का याही गोष्टी आहेत. खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली आतापर्यंत. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 13 बॉल आणि 44 धावांची झंझावती खेळी. आठवणीतला खऱ्या अर्थानं मुवमेंट असेल, कारण खूप चांगली स्पर्धा इथे आणि त्या स्पर्धेमध्ये एक चांगली इनिंग बिल्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हार्दिक अगदी शेवटचा बॉल. यावेळेला फुलरलेनचा बॉल होता. स्वतः प्रणय पुढे आलेत. सिंगलच पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न असेल का? बघता बघता 2 रन इथे परिपूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 न फ्लाय होईल आणि जाऊन पोहोचेल 62 आणि 63चं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅच डिंगडॉंग टेंबी खोडावे आणि एका बाजूला आपण पाहतात संघ आपल्याला बघायला मिळतोय कोरे या टॉससाठी.
मॅचला सुरुवात. एका बाजूला आशू आहेत. पहिल्याच बॉल वरती मोठा फटका तर जरूर खेळलाय. व्यवस्थित प्रॉमिसिंग कनेक्शन नव्हतं. प्रणय आणि आशू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना आपल्याला बघायला मिळतात. खूप चांगला फटका इथे सजवला होता आणि सुरुवात 2 धावेनं आपल्याला बघायला मिळतंय. धावसंख्या सुरुवात होते स्कोर कार्डला. 1 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या 2 फलकावरती आहेत. 63 धाव्यांचं एक मोठं टार्गेट घेऊन उतरलेला संघ आपल्याला बघायला मिळतोय. दातिवरे. हार्दिक या नावाची चर्चा संपूर्ण या मॅच मध्ये राहील. भुवनेश गोलंदाजी ट्रॅक वरती. भारतासाठी भुवनेश्वर कुमार अनेक वर्ष स्विंग किंग म्हणून राहिला आणि सध्या खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता मैदानाच्या आतमध्ये दातिवरेसाठी भुवनेश आलेत. केळवे स्टार या संघाकडनं आशू आणि एका बाजूला प्रणय. डाव्या हाताचे एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून आशू यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला आशू यांचा फटका. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जात असताना आलाय चौकार. 4. गोलंदाज तयार. याही वेळेला आशूच्या बॅट मधनं हाफ ट्रॅकरचा बॉल आणि खूप चांगला समाचार घेत असताना चेंडू चाललाय सरळ सीमारेषा बाहेर. आलाय षटकार. आता इथे खऱ्या अर्थानं धावांचा जो पाठलाग करायचा आहे त्या पाठलागाच्या मागे उभे आहेत आशू आणि एका बाजूला प्रणय. 3 बॉलचा खेळ झाला. 12 धावा धावफलकावरती. पहिलं षटक भुवनेशचं आणि भुवनेश यांच्यावरती आता आक्रमण होत असताना आपल्याला बघायला मिळतं. दातिवरे संघाकडनं पहिलं षटक अत्यंत महत्वाचं होतं परंतु त्याची सुरुवात इथे आशूनं अगदी तडाखेबंद खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग होत असताना आपल्याला बघायला मिळतंय. ज्यावेळेला तुम्ही 63 धावांचा पाठलाग करता त्यावेळेला तुमची सुरुवात चांगली होणं गरजेची भूमिका आहे आणि ती सुरुवात सध्या बघायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 12 वरती. 3 बॉलचा खेळ झाला. 12 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेमधील सर्वाधिक टॉप स्कोर आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे 63. कालच्या दिवसात 53 होता. यावेळेला आपण पाहतायत मिस टाइम स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. बॉलला फील्ड करतील आणि तुर्तास मिळेल सिंगल. चांगली सुरुवात. एका बाजूला प्रणय देखील आहेत. प्रणयकडे देखील गुणवत्ता आहे. चांगले फटके तेही शोधू शकतात. आता आशूच्या साथीने तुम्हाला उभं राहावं लागेल शेवटपर्यंत. 63 धाव्यांचं टार्गेट खूप मोठं नाही. अशक्य असं काहीच नाही. फक्त करण्याची तुमच्याकडे स्वतःकडे हिम्मत असावी. फुलरलेनचा बॉल कनेक्शन नाही प्रॉपर. क्षेत्ररक्षक स्वतः भुवनेश गोलंदाज पुढे आलेत. सिंगलच मिळते. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 14 धावा. चेंडूंचा खेळ झाला. 5 अगदी शेवटचा बॉल आहे. पहिल्या इनिंग मध्ये जर तपासून पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपला होता तेव्हा फक्त 17 रन होते आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर धावांचा वेग असा झपाट्याने वाढला की तो 63 पर्यंत जाऊन पोहोचला. याही मॅच मध्ये आता सुरुवात चांगली झाली. शेवट कशी होईल याही गोष्टी महत्वाच्या आहेत. यावेळेला आशू यांच्या बॅट मधनं फटका खरंच सुंदर आहे आणि इथे देखील 6 धाव्यांचा डिस्टन्स क्लिअर होताना पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला जी ओव्हर चांगली यायला हवी होती ती ओव्हर मिळाली जिथे 20 धावा फलकावरती आपल्याला बघायला मिळतात. कोरे संघ जर इथे आपण असाल तर प्लीज आपला कर्णधार पाठवा. आणि एका बाजूला डिंगडॉंग टेंबी खोडावे. इथे टेंबी खोडावे पोहोचलेला आहे. कोरे संघ जर आपण इथे असाल तर प्लीज या टॉस साठी. अठरा बॉल आणि 43 धाव्यांची गरज. 18 चेंडू आणि 43 धावा. गोलंदाज तयार होतील. यश
आता यश इथून कुठलं यश मिळवून देतील यावेळेला आपण पाहतायत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न हरकत नाही. प्रत्येक बॉलवरती रन चालू असणं गरजेचं आहे. एका बाजूला आशू असतील तर आशूच्या समवेत उभं राहणं गरजेचं आहे. आशूनं पहिल्या षटकात धावांचा अगदी दरोडा घातला आणि जिथे पहिल्या षटकात 20 धावा उभ्या केल्या. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये रन संख्या उभी करायची आहे ती म्हणजेच 43. आता तिथे सिंगल मिळाली म्हणजे 17 बॉल आणि 42 धाव्यांची गरज. हा सामना अगदी रफ अँड टफ शेवटच्या चेंडूपर्यंत चित्तथरारक असा हा सामना जाईल. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. दोन्ही संघ अगदी तुल्यबळ आहेत. पुढचा बॉल यावेळेला चांगला चेंडू. सिंगल पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न असेल का बघता बघता आपण पाहतायत प्रणय आणि 2 रन इथे मिळवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे अतिशय चपळ असे क्षेत्ररक्षक हार्दिक होते. बॅटिंगनं खूप चांगलं प्रभावी केलं. आता क्षेत्ररक्षणात देखील ते चपळ आहेत आणि त्यांच्याकडनं 2 धावा घेणं थोडंसं कठीणच राहतं. धावसंख्या 1 आकार घेईल. षटक क्रमांक 2 आणि त्यामध्ये 2 चेंडूंचा खेळ झाला. फक्त 2 धावा खर्च करत 22 या फलकावरती. कोरे संघ आपण इथे आलेले आहेत का? मी डिंगडॉंग टेंबी खोडावे प्लीज आपण या. टॉस मात्र केला जाईल. खूप चांगलं क्रिकेट सध्या टेंबी खोडावेमध्ये देखील बघायला मिळतं. फटका खेळलाय बिटवीन द गॅप वेगानं तिथे आपण पाहतात क्षेत्ररक्षक आले. बघता बघता इथे देखील सिंगल मिळतंय. सत्यम मोरे यांना विनंती करतो की प्लीज आपण आपल्या शुभहस्ते टॉस करावा. या डिंगडॉंग टेंबी खोडावे. आकाश गावड सध्या टेंबी खोडाव्यातलं एक दिग्गज नाव. तदनंतर टेंबी खोडावे म्हटलं की रॉकी ग्रुप सारखी एक मोठी स्पर्धा. सफाळे क्रिकेटमध्ये, पालघर क्रिकेटमध्ये विटी लाईनचा वर्ल्ड कप, रॉकी पाटील यांची ती स्पर्धा येत असते. डिसेंबर जानेवारी स्टार्ट अशा गोष्टीमध्ये या कालावधीमध्ये ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कोरे संघ ऑन दी टॉस. तुमचा निर्णय जो काही असेल तो कळवायचा आहे. चार बॉलचा खेळ झाला आणि 24 धावा. या दुसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट केलं यश यांनी आपल्या बाजूला. कारण पहिल्या षटकात आपल्या गोलंदाजावरती जो प्रतिस्पर्धी संघाने हल्ला केला, आता त्याला बॅकअप देणं गरजेचं होतं आणि त्यावेळेला स्वतः उभे राहिले यश. पुन्हा एकदा प्रणय यांच्या बॅटमधनं जे मोठे फटके येणं गरजेचे आहेत ते येत नाहीत आणि त्या अनुषंगाने आपण पाहतायत आता सध्या 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा. गुड क्वालिटी अशी ही गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच खऱ्या अर्थानं 25. शेवटचा बॉल आहे. गोलंदाज तयार आहेत. यावेळेला आशूसाठी थोडा हाफ ट्रॅकरचा बॉल. सिंगल तर पूर्ण झाली. आता दुसरीचा प्रयत्न राहील का बघता बघता दुसरीच्या प्रयत्नात 2 धावा सहज रीतीने परिपूर्ण होतील. षटक संपलंय दुसरं. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचतात 27. ॲज कम्पेअर पहिल्या इनिंगमध्ये 2 षटकांमध्ये 17 रन होत्या, परंतु शेवटची 2 षटकं अगदी कडक बॅटिंग केली हार्दिकनं आणि त्या जोरावरती 63 पर्यंत पोहोचले गेले. आता 12 बॉल आहेत. 12 बॉलमध्ये करायचे रन 36. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मॅचकडे. सत्तावीस झाले, 36 पाहिजे. 12-36. बारा चेंडू आणि 36 धावांची गरज आणि गोलंदाजी ट्रॅक वरती प्रितेश आलेत. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. कोरे संघाने टॉस जिंकलाय. एका बाजूला डिंगडॉंग टेंबी खोडावे आणि एका बाजूला आपण पाहतायत खऱ्या अर्थानं कोरे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल डाऊन द लेग. पंचांनी पाहिला आणि दर्शवलं की तो बॉल वाईड आहे. या वाईड बॉलनं स्कोर कार्डला आकार मिळतो. 28 वरती जाऊन पोहोचतोय. 12 बॉल आणि 35 ची गरज. केळवे स्टार्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये यजमान आयोजक करता संघ आपल्याला बघायला मिळतोय.
बॅटची कड आणि इथे आपण पाहतात सिंगलच मिळतं. या सिंगलच्या साह्यानं स्कोर काढला. धावसंख्या 1 न पुढे जाईल, आकार घेईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 29 वरती. इथून आता आक्रमण शंखनाद फुंकावा लागेल. मागचं षटक जे कोरडं गेलं त्या षटकाला आता इथून तुम्हाला भरून काढावं लागेल. क्रिकेटमध्ये प्रत्येक षटकात तुम्ही मोठे फटके नाही खेळू शकत, परंतु आता मागचं षटक जेवढं कंजूसीचं गेलं आता त्याच्यावरती तुम्हाला सडेतोड उत्तर म्हणून या षटकात कमबॅक पुनरागमन करावं लागेल, जे पहिल्या षटकात केलं होतं आशू यांनी. इथे देखील आपण पाहतायत इथे जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात पंच काय दर्शवतील या अनेक गोष्टी आहेत. व्हाईट बॉल साठी चेंडूला सोडलं होतं, पंचांनी सांगितलं की तो बाईज आहे, व्हाईट बॉल नाही मिळणार. विकी ठाकरे पंचांच्या भूमिकेत फक्त 2 रन मिळतील आणि या 2 रनच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावा 31. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 32 रन. या वेळेला फटका बऱ्याच काळ हवेत. आशूच्या बॅट मधनं चेंडू चाललाय सरळ सीमा रेषाच्या बाहेर, आलाय षटकार 6. गोलंदाज तयार. इथे जर आपण पाहिलं तर आता व्हाईट बॉल मागच्या षटकाराचं थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशर आणि या व्हाईट बॉलनं स्कोर काढला. इथून गती मिळते आणि धावसंख्या 38. 38 धावा धावफलकावरती या दुपारचं सत्र आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत एक चांगला सामना तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला. केळवे स्टार्स विपक्षात संघ खेळतो आहे तो म्हणजेच दातिवरे. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 25 रनची गरज. आता इथे देखील आपण पाहतात फक्त सिंगलच मिळतंय, सिंगलच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आता इथून प्रयत्न दुसरीसाठी करत असताना प्रणयला कॉम्प्रोमाइज करावं लागतं आशूसाठी, कारण आशूच्या बॅटमधनं मोठे फटके आलेले आहेत. आठ बॉल आणि 8 बॉल मध्ये रन करायचे 24 या मॅचला जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आत मयुरेश बायकरमान, जो मी उल्लेख करत होतो ते दाखल झालेत. इथे देखील आपण पाहतात व्हाईट बॉलचं इथे पुनरावृत्ती होते. आशूसाठी आता थोडासा चेंडू बाहेरच ठेवला आणि तो बॉल आशूने देखील पाहिला आणि त्यानंतर त्या बॉलला सोडून दिलं. 8 बॉल मध्ये 23 रन. या सामन्याला जिंकण्याकरिता तिसऱ्या षटकात गोलंदाजी ट्रॅकवरती प्रितेश यांना आपण पाहिलं. इथे हा चेंडू खऱ्या अर्थानं चांगला हाताळला. अगदी यष्ट्यांच्या वर्ण आशू थोडेसे सरप्राईज झाले. चेंडू वेगानं देखील अचूक टप्प्यावरती हाताळला आणि त्या अनुषंगानं या बॉलला इथे डॉट बॉलचा न्याय देत असताना गोलंदाज बघायला मिळतात. अमन यांना आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होताना. वाह, आजच्या आणि या स्पर्धेतला कॅच ऑफ द टुर्नामेंट. असा कॅच या स्पर्धेमध्ये या आधी झाला नव्हता आणि पुढेही होईल का याही गोष्टी आपल्याला बघायला मिळतील, परंतु रिप्लेच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. अतिशय सुंदर, खूप चांगली जंप आणि इथे आपण पाहतायत जबरदस्त कॅच. ही व्हिडिओ जरूर व्हायरल होईल. आज दातिवरेकर तिकडे युट्यूबला लाईव्ह असतील तर ते क्रॉप करतील आणि व्हॉट्सअपच्या स्टेटसला राहील. समीर यांनी बघा उडता हुआ समीर आपल्याला बघायला मिळाला. जशी पाण्यामध्ये सूर मारताना त्या पद्धतीनं त्या चेंडूवरती अगदी शेवटपर्यंत नजरा वेधून ठेवल्या आणि त्यानंतर तो कॅच पूर्ण केला. फलंदाज आशू यांचा चांगला खेळ आता समाप्तीवरती येत असताना फलंदाज आशू बॅक टू द डगआउट गॉन.
इथे जर आपण पाहिलं तर आता चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर खऱ्या अर्थानं 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये रन करायचे 23. शॉर्ट बॉल होता परंतु या बॉल वरती थोडंसं आक्रमण करता आलं नाही. आता इथून जर आपण तपासून पाहिलं तर 2 रन पूर्ण होतात. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू दी डगआउट गॉन. आता समीर यष्टीरक्षक म्हणून खऱ्या अर्थानं चर्चेत राहिलेत. याआधी चांगला कॅच आणि इथून आता डायरेक्ट हिट. फलंदाज सौरभ हे बाद होत असताना नवीन फलंदाज दाखल झालेत ते म्हणजेच दुर्वेश यांना आपण पाहतायत. चेंडू जर तपासून पाहिले तर आता 5 आहेत आणि 5 बॉल मध्ये रन करायचे तुम्हाला ते म्हणजेच 22. हा सामना जिंकण्याकरिता 21 करायच्यात. मागच्या बॉलवरती निश्चित स्वरूपात एक सिंगल झाला. 2 रन झाले तिसरीच्या प्रयत्नात जिथे फलंदाज बाद होताना बघायला मिळाले. प्रचंड वेग दुर्वेशसाठी थोडासा सरप्राइझिंग बॉल. आता इथून 1 बॉल डॉट आल्यानंतर विजयाच्या पाऊल खुणा फिल्डिंग टीमकडे राहणार आहेत. यानंतरचा देखील सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. एका बाजूला कोरे आणि त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. फटका जरूर खेळलाय चांगला. आता तो अलॉंग दी कार्पेट फक्त सिंगलच मिळते. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 43 धावा 43. 4 चेंडू 4 षटकार हार्दिकच्या खऱ्या अर्थाने या धावांचा वेग वाढवणारा राहिल्या आणि तदनंतर आता या स्कोर कार्डला थोडस शांत केलंय. या मॅच मध्ये थोडस एक डगआउट उदास झालंय. पुन्हा एकदा चेंडू चांगला हाताळलाय. शेवटच्या षटकासाठी एक चांगले गोलंदाज त्यांनी राखून ठेवले होते. पहिल्या षटकात बुनेचं षटक सोडलं तर दातिवरेकडे 3 गोलंदाज ज्यांनी कसून गोलंदाजी केली. शेवटची जी 3 षटकं जर आपण तपासून पाहिली तर जबरदस्त पद्धतीनं गोलंदाज तयार. पुन्हा एकदा उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी. याही वेळेला चेंडू बराच काळ हवेत आहे. आता फक्त शेवटचा बॉल आणि विजय दातिवरेकडे इथे इथून निश्चित आहे. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी. शेवटचा बॉल आणि क्लीन बोल्ड. फलंदाज बाद आणि केळवे स्टार्स या संघाच्या इथून खऱ्या अर्थानं दरवाजे बंद होत आहेत आजच्या देखील हाफ मधनं. फलंदाज इथे त्रिफळाचीत आणि व्हेरी वेल प्ले दातिवरे. खूप जबरदस्त पद्धतीने तुम्ही खेळ केलात आणि इथे अभिनंदन जिंकलेल्या संघाचं.